आजचा मतदानाचा दिवस आहे आणि नक्कीच खूप आनंद होतोय, कारण वर्षातला हा खरंच खूप महत्वाचा दिवस आहे. प्रत्येकाने वोट करायला हवे. थोडंसं संथ गतीने मतदान सुरू आहे, तरीही जे सुजाण नागरिक आहेत ते मतदानासाठी बाहेर पडत आहेत. थोड्याच वेळात आणखी बरेचसे नागरिक बाहेर येतील आणि चांगलं मतदान करतील. पुणे महानगरपालिकेकडून त्यांचे जे अधिकारी किंवा बाकीचे लोक याच्यामध्ये प्रक्रियेत सहभागी आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला नक्कीच त्यांचा धन्यवाद. आणि मतदानाची प्रक्रिया खरंच खूप व्यवस्थित आणि शांतपणे चालू आहे. आज 40, 50, 80 उमेदवार एका प्रभागात नाही. कसा उमेदवार विजयी तुम्हाला पाहिजे? डेफिनेटली ज्या उमेदवारचं विजन फार क्लिअर आहे, कुठल्याही पक्षाकडे न बघता असा उमेदवार की जो खरंच लोकल प्रॉब्लेमशी रिलेटेड काही गोष्टी सॉल्व्ह करू शकेल आणि लोकल आपल्या जे प्रॉब्लेम येतात त्याच्यासाठी लगेच आपल्या एका हाकेवर धावून येईल, अशा उमेदवारांना मतदान करावं असं मला नक्की वाटतंय. आज नवीन नवीन तरुणांचे युवक असेल त्यांचे नवीन नावं समाविष्ट झाले, पण या प्रभागात राहतात तिथं राहत नसून ते दुसरीकडे समाविष्ट झाले. काय वाटतं तुम्हाला? याच्याबद्दल जर पाहिलं तर बराचसा गोंधळ दिसून येतोय की तुमचा मूळ पत्ता जरी तुमचा मुंडव्यातला किंवा राहत्या घराचा इथे असेल, तरी पण मतदार यादीत तुमचं नाव आल्यानंतर बऱ्याच जणांचं मतदान हे 2 ते 3 किलोमीटर दूर किंवा कुठल्या दुसऱ्या प्रभागात किंवा कुठल्या मतदार विभागात जाऊन त्यांना मतदान करावं लागते. त्यांची थोडी धावपळ होतीये, पण पहिलं मतदान किंवा चांगल्या ह्याच्या ह्याने उत्साहाने ते लोक तिथे जाऊनही मतदान करून घेत आहेत. आमच्याही प्रभागातील अशा काही लोकांचं काय असेल तर त्याला इथले जे आमचे कार्यकर्ते आहेत ते मदत करून मतदान करून घेत आहेत.